शिंदेजी आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, खरं तर 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते। सगळेच पक्ष हे आता महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार झालेले आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया काय? काल अधिवेशन संपल्यानंतर आज पत्रकार परिषद होईल हे आम्हाला पूर्णपणे माहीतच होतं। फक्त एवढीच आहे की निवडणुका जाहीर केल्यानंतर त्या लोकशाहीने व्हाव्या एवढीच अपेक्षा आहे। मागच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने मतदारांना पळवापळवी करणे, उमेदवाराला माघार घ्यायला लावणे, निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर पैसे वाटप, मारामाऱ्या हा प्रकार निवडणूक आयोगात सुद्धा कसं डोळे उघडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि त्यांना निवडणूक आयोगाने शेषांसारखं काम करावं अशी अपेक्षा आहे। तरच ती निवडणुका लोकशाहीने होती, नाही तर हा एक फार्स आहे। निवडणुका सोपस्कार करून घ्यायचा आणि त्यामुळे कोर्टाच्या पुढे अजून केस पेंडिंग आहे, 50% वरती गेले त्यांचा काय, आणि आता निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये आरक्षण वगैरे हा सगळा विषय घेऊन काय निवडणूक आयोग आता निर्णय घेतोय का फक्त तो निवडणुका करायच्या असा प्रकार चालू आहे का बघतोय आम्ही। अगदी तुम्ही म्हणालात तसं खरं तर आरक्षणाचा मुद्दा असेल, मतदार याद्यांमधले घोळ असतील, तो मुद्दा असेल, यावरती काही निर्णय होतो का याची आपल्याला अपेक्षा आहे। तर आजच्या या पत्रकार परिषदेत देखील काही बोललं जाईल यावरती निवडणूक आयोगाकडून, याची अपेक्षा आहे किंवा अशी काही शक्यता आपल्याला वाटते? मला शक्यता वाटत नाही, कारण आम्ही एवढं करून सुद्धा निवडणूक आयोग ठामपणाने बसलो होतं। ते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नव्हतं। आता सुद्धा जो प्रोग्राम मागच्या वेळेला दिला होता तो एवढा शॉर्ट होता, त्यावर कोर्टाने मग त्याच्या हरकती घेतल्या, परत नामुष्की झाली आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगावं लागलं की अशा प्रकारच्या निवडणूक प्रोग्राम जाहीर करताना त्रुटी लक्षात येणं गरजेचं होतं। आता आम्ही तर बोलत होतो, आता सत्तेच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रकारची स्टेटमेंट दिलं असेल तर यावेळेला तरी निवडणूक आयोग व्यवस्थितपणे प्रोग्राम जाहीर करतील आपले एक आक्षेप आहे। नाहीतर 5 दिवसात 10 दिवसात निवडणुका करून घ्यायच्या आणि परत कोर्टाने स्टे दिला की परत या असलेल्या निवडणूक आयोगाची फजिती होऊ नये, आणि म्हणून मागचा बोध घेऊन त्यांनी जर लोकशाहीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की ते योग्य होईल। शेवटी आम्ही विरोध केला काय तरी त्या निवडणूक जाहीर करणार आणि निवडणूक घेतल्यानंतर लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला तिथं निवडणुका लढवाव्याच लागतील। आणि त्यामुळे मला वाटतं की आज जर काही प्रोग्राम जाहीर करतायत त्याच्यावर कशा पद्धतीने ते करतायत याच्यावर आमची लक्ष असेल। अगदी धन्यवाद शशिकांतजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार। तर आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि